हाय मित्रांनो, कसे तुम्ही? आय होप चांगले असाल. तर आज नवीन 4 तारीख आहे. तर आज महाराजांचा आमच्या बड्डे आहे. तर नेमकं काय झालं माहिती आहे का, मी ठरवून झोपले होते नाही का, लवकर उठायचं निदान 7 वाजता तरी लवकर, असं नाही का उठायचं ठरवलं. पण तसं काही झालंच नाही. का सांगू का तुम्हाला? ज्या दिवशी ठरवतो ना त्या दिवशी होतच नाही. आमटी बघा बरं मी किती सुंदर केले. आमटी केले, पिवळा बटाटा केले, अजून गुलाबजामुन केले. आणि बरं झालं बाबा, रात्री मी इडलीचं पीठ आहे ना, म्हणजे नाही का वाटून वगैरे सगळं झाकून वगैरे ठेवलं होतं. तर ते असतं कसं, पावसाळा आहे ना, त्या पावसाळ्यामुळं नाही का एवढं फुगलं नव्हतं पीठ, थोडंच फुगलं होतं. फक्त ना मी जरा झाकून जरा त्याच्यावर काहीतरी जरा दगड वगैरे ठेवायला पाहिजे होतं. गरमास जरा लागला असता ना, ते अजून फुगून पार बाहेर पडलं असतं. थोडंच फुगलं होतं, चला जाऊ द्या. पण फुगलं तरी होतं म्हणायचं, कारण ते आंबूस झाल्याशिवाय नाही का इडली पण छान लागत नाही आणि डोसा पण चांगला लागत नाही. इडली तर सहसा मी करतच नाही, कारण ते कोण एवढं कुठाने, कारण कोण एवढं भांडे पाडावं. त्यापेक्षा डोसा या केले की एक तवा पडतो. तरी पण इडली वगैरे केला ना, भरपूर पसारा पडतो, तुम्हाला तर माहिती आहे. आणि मग मी 9 वाजता उठले, फक्त तोंड धुतले, चहा केले आणि बाकीचे स्वयंपाकाची तयारी केले. तवर महाराजांनी अंघोळ वगैरे केले. त्यांनी मग म्हटलं तुम्हाला सर्वांना नाश्ता देते, मग मी अंघोळ करायला म्हटलं नाही का. आणि त्याच्यानंतर मी सगळं ना नाश्त्याची तयारी म्हटलं तरी आमच्या घरात काय फक्त चटणी आणि डोसा चालत नाही. पिवळा बटाटा करा, त्याच्याबरोबर आमटी करा, चटणी करा, एवढं सगळं कुटाणा करत मी बसले. आता उशीर होतोच ना आता. तर सगळं केलं फायनली. आणि महाराजांचा बड्डे तर म्हणलं थांबा पहिला घास मी चारते. तर जरा व्हिडिओ शूट काय दीदीने आडवं काढले का काय काढलं, थोडंसं बदललं समजून घ्या. आणि त्यांना चारायला लागले, काय हाताची घडी घालतात मुद्दाम, बळच आपलं काही ना काही नखरे करत बसतात बरं का. तसं काय त्यांना मी लई हे करते,